सुप्रभात मित्रांनो. तर फायनली मी मुरुडेश्वरला जातोय. मुरुडेश्वर ज्यांना माहीत नाही, कर्नाटक राज्यात उत्तर कन्नड या जिल्ह्यात अरबी समुद्राच्या काठी बसलेलं भगवान शंकराचं भव्य आणि प्रसिद्ध असं मंदिर आहे. त्यात मला वाटतं 123 फूट उंचीची मूर्ती आहे भगवान शंकरांची, जी की जगात मला वाटतं दुसरी सगळ्यात मोठी मूर्ती आहे. तर मी सोलो राईड करणार आहे पुणे टू मुरुडेश्वर पूर्ण. आणि आपल्याला 3 रूट दाखवतोय. एक फलटण साईडने दाखवत होता, कोल्हापूर, सातारा, कराड, कोल्हापूर आणि एक रत्नागिरी साईडने. तो कोल्हापूर साईडने थोडं कमी दाखवतोय डिस्टन्स आणि टाईम पण वाचतोय, म्हणून मी कोल्हापूर साईडने जाऊ. आत्ता ऑलमोस्ट 5:30 वाजले आणि लगेच सगळं रेडी आहे. मी पण ऑलमोस्ट रेडी झालो आहे. बाईकवर लोड करू सामान आणि निघूया. सो इथून दाखवत आहे आपल्याला 590 किलोमीटर, 11-12 तास दाखवत आहे जवळपास. ओके, हा रूट दाखवत आहे. इकडनं पण आपल्याला जायचं आहे कोल्हापूर साईडने. सो यस, ऑलमोस्ट रेडी, आपण निघूया. सुप्रभात एक वेळा परत मित्रांनो. तो आत्ता बरोबर 6 वाजले. 6 वाजेला आपण निघतोय. बॅग पॅकिंगला जवळपास बरोबर अर्धा तास गेला आहे आपल्याला एक्झॅक्ट, कारण की फर्स्ट टाईम करतोय आपण, म्हणून थोडा वेळ जातो फर्स्ट टाईम जेव्हा आपण राईडच्या वेळेस पॅकिंग करतो तेव्हा. सो आत्ता मला वाटतं अंधारात काही दिसत नसेल. थोडं उजेड झाल्यावर मी परत भेटतो. सो ऑलमोस्ट 60 किलोमीटर गाडी चालवली आहे. मला वाटतं कुठेतरी एक चहा कॉफीचा ब्रेक घ्यावा. यस, इथं कुठेतरी चहाचा ब्रेक घेतो, चहा पितो. हे एक दिसतंय चांगलं. आता मित्रांनो वाजले जवळपास 7:20. कॉफी पिला आणि ऑलमोस्ट आपण 60 किलोमीटर कव्हर केलं आहे. खंबाटकी घाट क्रॉस केला आहे आत्ता जस्ट. जवळपास आत्ता 600 किलोमीटर आपल्याला आज डिस्टन्स कव्हर करायचं आहे. ते मला वाटतं 7-8 वाजेपर्यंत होईल संध्याकाळी. नाही झालं जास्त लेट झालं तर मे बी मध्येच कुठेतरी रूम करून थांबू घेऊ. सो बरेच दिवसानंतर सोलो राईड करतोय मी. बरंच म्हणजे लास्ट राईड मी सोलो केली होती मला वाटतं लद्दाखची. लद्दाख नंतर मी आत्ता सोलो राईड करतोय, त्याला बरेच दिवस झाले. मध्ये एक छोट्या राईड केल्या आहेत फक्त, पण ही थोडी लाँग राईड होणार आहे 2-3 दिवसाची, जे की त्यात आपण मुरुडेश्वर आणि जवळपास मे बी याना केव्ह वगैरे असेल ते कवर करू या राईडमध्ये. या साईडला जसं जसं जातो तसं थंडी वाढत चालली आहे, म्हणून आताच विंटर लायनर घालून घेतलं. मला वाटतं 2-3 तासात परत काढावंच लागेल. सो जस्ट कॉफी बिल आहे आणि आत्ता मला वाटतं ब्रेकफास्टसाठी थांबू. नेक्स्ट डायरेक्ट मे बी 70-80 किलोमीटर नंतर कराड जवळ किंवा कराडच्या पुढे वगैरे बघू आपण. साताराच्या पुढे, सातारा कराडमध्ये किंवा कराडच्या पुढे, कारण की कराडला ट्रॅफिक लागायला नको. आत्ता लागत नाही असं म्हणत आहेत, कारण की ब्रिजचं काम चाललं आहे तिथं, त्यामुळे मे बी ट्रॅफिक असते. आपले राईडचे 100 किलोमीटर कंप्लीट झाले. आता जस्ट सातारा मागे गेलं आणि हे 100 किलोमीटर फक्त 1.5 तासात कवर केले. आत्ता वाजले आपले 8. मध्ये एक टी ब्रेक घेतला होता. आता मला वाटतं कराड किंवा कराडच्या आसपास कुठेतरी 1 वाजता ब्रेकफास्ट करू, मिसळ वगैरे खाऊ आणि त्याच्यानंतर मग परत जर्नीला सुरुवात करू. तो आत्ता माईक मी परत चेंज केला आहे. बऱ्याच लोकांनी कमेंट केला होता माईकचा इश्यू. सो माझे जवळपास 3 ते 4 माईक चेंज गेले. हा आता माईक होप आता आवाज चांगला येईल. सो मला वाटतं माईकचा इश्यू नाही आहे, तो इश्यू हेल्मेटचा आहे. या हेल्मेटमध्ये आवाज जास्त येतो, नॉईज जास्त येतो, म्हणून माईक पण तो नॉईज पकडतो आहे. सो बघूया आता. होप की आता मी 90-100वर आहे. आवाज आला तर ठीक, नाही तर मग मला स्पीड थोडा कमी करून बोलावं लागेल जाईल. काहीतरी मला वाटतं असंच करावं लागेल. सो बऱ्याच दिवसानंतर सोलो राईड करतोय, मजा येते. सो ऑलमोस्ट 200 किलोमीटर कवर केले आणि 9:15 वाजले.
तर मगच मस्त मिसळचं शोधतोय मी. मिसळ खायची. मिसळच्या याच्यात अर्धा एक तास एक्स्ट्रा बाईक चालवली, कारण की मिसळ ही फेवरेट आहे. म्हणून मला वाटतं लवकरात लवकर मिसळ खाऊ, एक ब्रेक घेऊ, कारण की सकाळपासून नॉनस्टॉप चालवतोय. गाडी जवळपास 200 किलोमीटर चालली आहे. या साईडला मला वाटतं मिसळ लगेच मिळायला पाहिजे होती. आता कराड ऑलरेडी सोडलं आहे, पण मिसळपेक्षा मटनचे दुकानं जास्त आहे. तो मी स्पेशल मिसळ हाऊस बघतो एखादं खाण्यासाठी. सोलो ट्रॅव्हलचा हा एक फायदा असतो, पाहिजे तिथं आणि पाहिजे तितका लांब आपण खेचू शकतो. सो आत्ता जस्ट कोल्हापूर जवळ आलो आहे आपण. म्हणजे मला वाटतं हा सांगली फाटाचा ब्रिज आहे. तरी माहीत नाही तर ट्रॅफिक लागली. सो आय होप की जास्त वेळ नसेल ट्रॅफिक. नाही, मला वाटतं ह्या ब्रिजच्या इथंच एवढी ट्रॅफिक आहे, पुढे नाही काही. ॲक्सिडेंट झाला, टायर पंक्चर झालं आहे यांच्या टायर पंक्चरमुळे ट्रॅफिक झाली आहे सगळी. आता 10 वाजले आणि कोल्हापूर क्रॉस केलं. सो आय थिंक रेकॉर्ड फास्टेस्ट कोल्हापूर क्रॉस केलं. मागच्या वेळेस पण मी गेलो होतो, मला वाटतं हम्पीला, त्यावेळेस बराच वेळ गेला होता. आपण फक्त एकच स्टॉप घेतला होता आज, तो म्हणजे कॉफी पेली. त्याच्यानंतर काही थांबलोच नाही. तर जवळपास 250 किलोमीटर झालं आहे आपलं. आता जवळपास कुठेतरी काहीतरी बघून थांबावंच लागेल. रेस्ट घेतलेला बरा. आणि आता तर कर्नाटक थोड्या वेळात लागेल पुढे. त्या रोड पण चांगले आहे तिकडचे कर्नाटकचे, त्यामुळे तिकडे काही प्रॉब्लेमच नाही. फक्त मिसळचं कुठे चांगलं मिळतं आहे का बघायला पाहिजे. इथं कुठं मिसळचं चांगलं मिळालं म्हणजे टेन्शन नाही. मिसळ खाऊ आणि निघू. युजली मी एवढं नॉनस्टॉप करत नाही. 100 किलोमीटरला ब्रेक घेतोच, गरज असो नसो एक छोटासा ब्रेक घेतोच मी. 100 मोबाईलमध्ये बघत होता. सो पण आज मिसळच्या शोधात एवढं लेट झालं आहे आपल्याला. तर आता कोल्हापूरच्या पुढे आलो आहे मी. जवळपास 250 किलोमीटर कवर झालं आहे. आत्ता जस्ट ब्रेकफास्टला थांबलो होतो. ब्रेकफास्ट झाला, मिसळ आणि कॉफी घेतली. A1 म्हणून हॉटेल आहे इथं कोल्हापूरच्या पुढेच, मला वाटतं कर्नाटक आणि कोल्हापूरच्या बॉर्डरला. तिथं केलं. आत्ता जस्ट सगळे सेट आहे. आता पुढे निघू. पुढे मला वाटतं बेळगाव वगैरेला एक छोटासा ब्रेक घेऊ आणि मग जर्नी कंटिन्यू करू. जस्ट ब्रेकफास्ट केला. अमर व्हेज म्हणून होतं, आपण घाट चढतो तिथंच. इथून आत्ता दाखवते आपल्याला 330 किलोमीटर, ज्यासाठी 6.5 तास मुरुडेश्वर. म्हणजे सकाळी आपण जवळपास 250 किलोमीटर कवर केलं आहे फक्त 4 तासात. कारण की नॉनस्टॉप आलो. इथून पुढे बघू, नॉनस्टॉप झालं तर ठीक आहे, नाही तर नाही. पुढे एक पेट्रोल ब्रेक घ्यावा लागेल आपल्याला आणि 100 किलोमीटरवर एक ब्रेक घेऊ. या घाटातला हा रोड झाला तर बरं होईल. ब्रिज इथला पूर्ण डोंगर कापून बनवला आहे यांनी. सो हा घाट सेक्शन कट होईल, सरळ डायरेक्ट जाता येईल आपल्याला. नाईस. तर ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्टमध्ये मिसळ खाल्ली. पण मिसळसाठी तेवढे 50 ते 100 किलोमीटर जास्त चालवली, पण तशी मिळाली नाही. ॲक्च्युली इकडे सांबार दिलं, सांबारमध्येच फरसाण टाकलेलं होतं फक्त, ते गोड गोड लागत होतं सगळं. सो आत्ता मला वाटतं लवकर पोहोचून जाऊ आपण. रोडचं काय माहीत नाही कसं आहे, मे बी चांगला असेल. कर्नाटक लास्ट वेळेस हम्पीला गेलो तुम्ही, हम्पीला पूर्ण रोड चांगला होता. इथून पुढे आता रोड चांगला असेल असं वाटतं मला. ओके, तो इथंच जॉईन होणार आहे. हम्पीला गेलो होतो 2 वर्षापूर्वी, तेव्हा रोड चांगला होता. बाईक चालवल्यावर जी मजा येते ना, ती मजा कुठंच नाही आहे. आणि स्पेशली सोलो राईडला जास्त मजा येते.
रिझन आता सकाळपासून जवळपास 270-80 किलोमीटर कवर केलं आहे नॉनस्टॉप. 6ला निघालो होतो, एक ब्रेक घेतला, तो खंबाटकी गाठला, तो फक्त मला वाटतं 10 मिनटाच्या वरतीने. त्याच्यानंतर कोल्हापूरच्या पुढे घेतला, तो पण 30 मिनटं. आणि पहिली गोष्ट कुठं पण थांबता येतं आपल्याला आणि मनासारखं जे ते करता येतं. आणि सोलो राईड मी प्रिफर करतो, याच्यामुळे मजा येते. ग्रुप राईडला 1-2 वेळा केली मी, एवढा चांगला एक्सपिरियन्स नव्हता. एक मोठी राईड पण केली होती मी. असं म्हणत नाही मी की ग्रुप राईड केली नाही पाहिजे, पण आपल्यासोबत जो येणार आहे तो पण तेवढा कम्फर्टेबल, तो पण आपल्यासारखाच असलं पाहिजे. नाहीतर प्रॉब्लेम खूप होतात. कारण की मी लास्ट राईडला अनुभवला, ते माझी ड्रीम राईड मी इतक्या वर्षांपासून प्लॅन केलेली होती, सगळं प्लॅन केलं आणि जवळपास खूपच प्रॉब्लेम आला, स्पॉईल झाली. कारण की 1-2 दिवसानंतर लगेच तो सोबत जो मुलगा होता तो बोर झाला होता आणि तो काय प्रॉब्लेम झाला त्याला काय माहिती, रिटर्न जायचं, निगेटिव्ह बोलत होता सारखा. सो असे बरेच प्रॉब्लेम येतात. त्यामुळे सोलो राईड कधी बेस्ट मी म्हणतो ग्रुप राईडपेक्षा. आणि कसलं टेन्शन नाही. मला वाटलं इथं थांबायचं, मी थांबून गेलो रूम करून, काय टेन्शन नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फास्ट होतं राईड खूप. आणि मला वाटतं आत्ता आपल्याला पेट्रोल टाकायची गरज आहे. पेट्रोलसाठी पुढे एक्झिट घ्यावं लागेल, बघूया पुढे असेलच. पण इकडं कर्नाटकमध्ये आले ना की रोड एकदम भारी. हम्पीला जाताना हा रोड पूर्ण असाच होता, जे महाराष्ट्रापेक्षा बेस्ट आहे. आणि इथं एक गोष्ट म्हणजे बाईक्स अलाउड आहे, हा जवळपास एक्सप्रेसवे सारखाच आहे. आणि स्पीड लिमिट पण नाही लावलं आहे का इथं, अजून स्पीड लिमिटचा बोर्ड पण नाही बघितला. मला वाटतं इथं स्पीड लिमिट नाही, बाईक्स अलाउड आहे. अजून काय पाहिजे बायकरला, फक्त अजून 400-500 सीसीची बाईक राहिली असती तर मजा आली असती. तरी पण आत्ता 90-100 बाईक चालली आहे. $700 का पूरा कर दो, 700. सो काल रात्री 900चं पेट्रोल टाकून घेतलं होतं मी. तर आत्ता परत 270 किलोमीटर गाडी आली आणि 700चं पेट्रोल बसलं आहे गाडीत. सो ॲव्हरेज चांगलं देते मला वाटतं. तरी पण E20 नंतर पण ॲव्हरेज चांगलं आहे. मला वाटतं ही एक्सपल्स जी असेल ही E20 कम्पॅटेबल असेल, मी बघितलं नाही आहे, पण मे बी असेल. भारी. हो, जवळपास आपण 300च्या वरती गेलो आहे, 300 किलोमीटरच्या वरती. 330 ते 340 झालं असेल. पण लेफ्ट साईडला बिल्डिंग बघा काय आहे, कसली बिल्डिंग आहे. सुवर्णसौध पोलीस स्टेशन, किती यूज बिल्डिंग आहे. कर्नाटकामध्ये काही ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर बेस्ट आहे, चांगलं केलं आहे. राष्ट्रीय न्यायालिका विज्ञान विश्वविद्यालय धारवाड, किती यूज आहे. महल टाईप वाटतं एखादा मोठा राजवाडा किंवा पॅलेस. सो आत्ता जवळपास 350 किलोमीटर झाले, 350 किलोमीटर बरोबर. आता हे मल्लापूर आहे. मल्लापूरपासून आपल्याला राईड दाखवत आहे, एक्झिट दाखवत आहे आणि तिथून U-टर्न घेऊन आपल्याला परत राईटला जायचं आहे. तो नॅशनल हायवे 48 आपण 100 किलोमीटर कंटिन्यू चालवलं, आता एक्झिट घ्यायचं आहे. पण मागचे 250 किलोमीटर जेवढा बोर नाही झालो, 250 किलोमीटर मला काहीच वाटलं नाही. पण हे 100 किलोमीटर बोर झालं. रिझन असं आहे की स्ट्रेट पूर्ण कंटिन्यू रोड आहे, स्ट्रेट हायवे, आणि हायवेला बोर होतं. आणि या गाडीची पॉवर एवढी पण नाही आहे की मी 150-140 असं काही जाऊ शकतो. तर मला वाटतं परत एकदा रस्ता चुकते. सो मागचं U-टर्न स्किप झाला म्हणून इथून U-टर्न दाखवतो आहे. आत्ता जसं हायवेवरनं आपण राईड घेतला, U-टर्न घेऊन आता लेफ्टला आलो. सो आता मला वाटतं हायवे नाही आहे, असा छोटा रस्ता आणि थोडे छोटे घाट सेक्शन मे बी असेल. घाट सेक्शन अशा रोडवर उलट मजा येते चालवायला, पण हायवेला नाही आहेत. जो
तो 250 किलोमीटर सुरुवातीला केला. पुणे टू कोल्हापूरच्या पुढे तो रस्ता खराब होता. तिथे एवढं बोर नाही झालं, काही वाटलं नाही. पण या रोडला झोप यायला लागली होती. जे खराब रस्त्याचे काहीतरी फायदे असतात. आपण अलर्ट असतो, कंटिन्यू एक्झिट होती. एक्झिट तर किती होत्या, भरपूर, मध्येच खड्डे. ओके, तो आता आपल्याला अजून दाखवते 4.5 तास आणि 216 किलोमीटर. याचा अर्थ रस्ता छोटा, मध्ये मध्ये थोडा खराब असू शकतो. पण फर्स्ट टाइम मी बाईकला कंटिन्यू 150, 160, 170 किलोमीटर चालवली. आणि आत्ता पण 100, 160 किलोमीटर कंटिन्यू 2 वेळा. म्हणजे सॉरी, आता तर 100, 125 केली. नाही तर एवढं कंटिन्यू मी स्ट्रेट कधीच केला नाही आहे. 100, 125पर्यंत मॅक्स तर मॅक्स. तर स्टील चांगली परफॉर्मन्स देते. आणि आपल्या गाडीचे आत्ता वाटतं जवळपास 42,000 किलोमीटर झाले. रूट एकदम मस्त आहे, सिनिक रूट आहे. मध्ये एक घाट लागला होता, तर ते मी 50-60 किलोमीटर जर चालवलं ना, तर व्हिडिओ करायचाच विसरलो, एवढा सिनिक रूट होता. आणि आज काय झालं आहे काय माहिती, थांबायचं नावच घेत नाही. मागे 250 किलोमीटर चालवलं, आत्ता जवळपास 150 किलोमीटर चालवलं आहे नॉनस्टॉप. त्याच्यामागचं एक रिझन हे पण आहे, ते मी ग्रँड पिस्टनचं एअर सीट जे आहे ते वापरतो आहे, त्याच्यामुळे बराच फरक पडला. मला वाटतं तर मी याला गेलो होतो लद्दाखला, तेव्हा मी 50-60 किलोमीटरला ब्रेक घ्यायचो म्हणजे घ्यायचो. आणि मला वाटतं याच्यामुळेच हे नक्की फरक पडला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. ग्रँड पिस्टनचं एअर सीट मस्त काम करते पण. आणि रूट पण काय सिनिक आहे. मागे तर त्या घाटात जबरदस्त मजा आली, कारण की मध्ये 2-3 महिने गाडी चालवायला भेटली नाही, कंटिन्यू काम वगैरे होतं. म्हणून आता गाडीची पूर्ण कसरत निघते. फक्त आता इथं काहीतरी एक छोटासा ब्रेक घेऊया. नारळ पाणी वगैरे मिळालं तर बेस्ट. आपण हलियाला आहे वाटतं, नाही हलियाला मोठं सिटी आहे, मला वाटतं तालुका असेल इथलं. आणि इथून आत्ता सगळे कन्नड लँग्वेजमधले ते लिहिलेलं आहे सगळं. कन्नड आणि इंग्लिश, मोस्टली कन्नडाचे, इंग्लिश कुठेतरी आहे. हिंदी नाही आहे, म्हणजे हिंदी मला हे इकडचे लोक बोलत पण नाही. या इकडे हिंदी येत पण नाही मला वाटतं एवढे. इंग्लिश आणि इंग्लिश बी खूप कमी लोकांना येतं आहे. मला वाटतं कन्नड बोलत असतील, कारण की आपण आहे कर्नाटकात. आपलं नशीब चांगलं आहे, आपल्याला हे करायला मिळतं आहे. काय रूट मिळाला आहे. मला वाटतं आपण नेहमी हायवेने न जाता बाईक रूट टाकायचा आणि असा मधून मधून गेला तर मजा येईल. आता हा छोटासा घाट आहे, आय थिंक. काय भारी आहे. ओ वाव, लुक ॲट द व्ह्यू. मला एका ट्रेल दिसला, थोडं पुढेपर्यंत बघूया काय आहे. ओ क्रेझी बाई, काय मजा येईल इथं. ओ वा वा, आपल्याकडे टाईम थोडा पाबंद आहे. मागे बा काय धूळ उडाली. या जंगलात मला वाटतं 70-80 किलोमीटरपासून चालवतो आहे मी. काय मजा येते माहिती आहे का, नुसती पळवतो आहे गाडी.
तो छोटे छोटे टर्न आहेत, फक्त घाट सेक्शन पण नाही, फक्त मध्ये मध्ये रस्ते खराब म्हणजे एवढे नाही, थोडंफार एकात दोन खड्डे आले तर आले, मजा येते एकदा. पण मी आता एवढा मोठा पॅच कवर केला जंगलात ना, पूर्ण फॉरेस्ट आहे, पण इथं असे शॉप्स वगैरे नाही आहे काही. मे बी ती एक चांगली गोष्ट आहे, म्हणजे टी स्टॉल वगैरे, स्नॅक्स स्टॉल वगैरे असे लांब लांबपर्यंत नाही आहे. फक्त एखादा फाटा असेल, गाव वगैरे असेल त्या ठिकाणी असतं. म्हणजे एवढा 60-70 किलोमीटरपर्यंत मला फक्त 2-3 दिसले आत्तापर्यंत. ही ॲक्च्युली चांगली गोष्ट आहे, कारण की याच्यामुळे घाण होत नाही, पोल्युशन म्हणा, घाण म्हणा. टुरिस्ट येतात, थांबतात, तिथं कचरा करतात. सो ही एक गोष्ट इकडे चांगली ठेवली आहे. आणि एक्सप्रेस वेला टू व्हीलरला अलाउड केलं आहे, हे पण एक चांगलं आहे कर्नाटकला. कारण की इथला एक्सप्रेस वे आपला मुंबई पुणे एक्सप्रेस वे सारखाच होता, आणि तिथे टू व्हीलर अलाउड होता. अजून काय पाहिजे. हो, आता रोडची तारीफ केली आणि आपल्याला असा रोड लागला आहे, पण मजा येत आहे. तर आता 3:30 वाजले, जवळपास 450 किलोमीटर कवर केली आहे आपण ट्रिप. कोल्हापूरच्या पुढे लंच ब्रेकफास्ट केला, मिसळ खाल्ली, त्याच्यानंतर 200च्या वरती किलोमीटर कवर करून आपण आलो आहे. आता आपण लागलो आहे MH52ला. हा पंजिम गोवा साईडला जातो, पण त्याच्या अगोदरच आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. एक फक्त कॉफी ब्रेक आहे, 10-15 मिनटं थांबू, कॉफी पिऊ आणि लगेच निघू. अर्धा तास ब्रेक झाला. कॉफी एवढी आवडली, अजून एक कॉफी सांगितली, 2 कॉफी पिल्या. आता ऑलमोस्ट इथून आहे 136 ते 140 किलोमीटर. 60 किलोमीटरवरनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. सरळ गेलं तर पंजिम गोव्याला पोहोचू. सो रूट तर भारी आहे आणि मजा आली आता आज जरा. सो लवकर अजून रूम केलं नाही, रूम करायचं आहे पोहोचून, ऑन द वे. एक घाट लागला आहे आपल्याला, या घाटचं नाव माहीत नाही मला एक्झॅक्ट, पण आपण मजा करूया. सो आत्ता जवळपास 470 किलोमीटर कवर केलं आहे आपण पुण्यापासनं. आता या साईडला गरम व्हायला लागलं आहे, ह्युमिड दमट वातावरण झालं आहे. मी जॅकेटमध्ये फक्त लायनर घातलं आहे, तरी गरम होतं आहे आणि गरम हवा लागते. ॲक्च्युली मी गाडी चालवतो आहे, तरी मी एक्सपेक्ट केलं नव्हतं. मला वाटलं होतं की थोडंफार तरी नॉर्मल गार होईल, म्हणजे जेवढं 70च्या स्पीडच्या पुढे जातो आहे तेवढंच बरं वाटतं आहे, नाही तर गरम होतं आहे डायरेक्ट. थांबल्यावर तर काय होईल काय माहिती. सो आता आपले राहिले ट्रिपचे फक्त 90 ते 100 किलोमीटर, जवळपास 100 किलोमीटर राहिले आणि त्यासाठी 2 तास लागेल. सकाळपासून काहीतरी खायला नाही, मे बी काहीतरी बघितलं पाहिजे काहीतरी खायला, मॅगी वगैरे असंच काहीतरी बघू, कारण की आता जेवण करून पॉईंट नाही, रात्री जाणार नाही. सो येस, आत्ता 4:45 वाजले जवळपास. ही लाईफ आहे मित्रांनो. एक्सप्लोअर करा, ट्रॅव्हल करा, राईड करा, सोलो राईड करा, मजा येते. लोक भेटतात, बोलणं होतं. किती लोक भेटले, बोलले, विचारले. हे बघा, ॲक्सिडेंट बघायला भेटतो. अबे साले, कोळसा होता. येस, आय थिंक. जवळजवळ या घाटात 4-5 ट्रक बघितला. एक तर टायर पंक्चर आहे, एक तर पलटी झालेली आहे. चलो थोडं डिस्टन्स कवर करतो.
ॲटलिस्ट सनसेट वगैरे आपल्याला चांगलं मिळालं पाहिजे. समुद्राकाठी वगैरे मिळाला तर भेट बघू, नाही तर उद्या सनराईज आणि सनसेट कुठेतरी बघू. सो ही आहे गंगावली रिव्हर. वाव. काय भारी वाटतात नाही रेच. सो अशा प्रकारे आपल्याला लागला आहे ऑफ रोड. सो आपल्याला जो दिसतंय समोर तो समुद्र आहे की काय. सो इथून कुठून तरी लेफ्ट दाखवत होतो. मग अंकलला विचारलं, मला वाटतं खाली इथं. येस, खालून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. लेफ्ट आपल्याला सरळ घेऊन जाईल मुरुडेश्वर. 540 किलोमीटर कव्हर झाले. आत्ता वाजले 6. मला वाटलं राईट साईडला सनसेट बघायला मिळेल. आत्ता दिसलं जस्ट सनसेट होत आहे. म्हटलं कुठेतरी स्पॉट बघून थांबूया, पण नाही मिळत आहे. ऑलमोस्ट आता 35 किलोमीटर राहिले आहे मुरुडेश्वर. सो मला वाटतं रात्र होऊन जाईल, कारण की 35 मिनिट 40 मिनटं दाखवत आहे. तरी अजून रूम बघायचा आणि सकाळपासून काही खाल्लं नाही आहे. काही खायला मिळालं तर खाऊया अगोदर. सो मला वाटतं 9 तासात 550 किलोमीटर कव्हर केले. नाईस सनसेट. सो आत्ता आपण आहे शरावती रिव्हर. सनसेट काय मस्त होतं आहे. 2 मिनटं आपल्याला थांबायला भेटलं असतं तर कॅमेरा काढून एक मस्त व्हिडिओ घेतला असता, पण आय डोंट थिंक इथं अलाउड असेल, कारण की खूप छोटा आहे. पलीकडे आहे, पण पलीकडे जाता कसं येणार. लुक ॲट द व्ह्यू. केबल लावली, सॉरी. 66 वरनं राईट घ्यायचं आहे जगात. इथून आता फक्त 2 किलोमीटर, त्यासाठी 5 मिनिट्स दाखवत आहे. हो, महतोबा श्री मुरुडेश्वर टेम्पल. ओके, हे एंट्री गेट. थोडं अजून 10-15 मिनटं लवकर यायला मिळालं असतं तर आपल्याला मस्तपैकी सनसेट दिसला असता. थोडं बीचवर जाऊन बसलो असतो, पण आत्ता मला वाटत आहे आता जाऊन हॉटेल बघून बुक करून तर डार्क अंधार होईल पूर्ण. बघूया आता. तो समोरून इथून बघितलं तर मूर्ती दिसते आणि ती बिल्डिंग दिसते. गोप्रोमध्ये मला वाटत नाही गोप्रो कॅप्चर करेल, पण डोळ्यांनी दिसत आहे. सो आता रूम कुठं बघायचा थोडं चेक करूया. मला वाटतं